नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल चाळणीवरती मिरच्या टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी 101% तुम्हाला आवडणार बरं का. छान चटपटीत अशी आहे आणि अगदी एकदा केलात ना तर 2 ते 3 महिने खराब होत नाही बरं का. आता ही नेमकी रेसिपी काय असेल तर ती पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आजची जी रेसिपी करत आहोत त्याच्यासाठी हव्यात आपल्याला मिरच्या. तर ह्या मिरच्या बघा, अगोदरच मी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून ना फॅनखाली जरा सुकून घेतल्यात बघा. म्हणजे ना मिरचीला जरासुद्धा पाणी ठेवायचं नाही, कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे ज्या ह्या मी मिरच्या घेतल्यात त्या मध्यम तिखटच्या आहेत बघा. तुम्हाला बिलकुलसुद्धा तिखट मिरची आवडत नसेल तर बघा, ह्या असतात बिन तिखटाच्या मिरच्या, ज्या की पोपटी रंगाच्या असतात आणि अशा लांब पातळ असतात. तुम्ही ह्या मिरच्या घेतल्यात तरीसुद्धा चालेल, पण ह्या खूपच तिखट कमी असतात. त्यामुळे जर अशी तर मी तिखट घेतल्यात बरं का. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या ह्या घेऊ शकता. आणखीनच जर तुम्हाला तिखट हवं असेल तर दुसऱ्या ज्या मिरच्या असतात बघा, छोट्या आणि काळपट असतात बघा, त्या खूप तिखट असतात. त्या घेतलात मिरच्याला तरीसुद्धा चालेल. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा कढईमध्ये ना अगोदरच पाणी उकळायला ठेवलं, 1 ग्लासभर इतकं. त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकली ना आपली कढई खराब होत नाही. आणि मग ह्याच्यावरती चाळण ठेवले आणि ज्या आपण आता मिरच्या घेतल्या त्या सगळ्या अशा पसरवून आपल्याला ठेवायच्या आहेत बघा. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आपण ना एक 7 ते 8 मिनटं ह्या मिरच्या वाफवून घेणार आहोत. वाफवल्यामुळे ना मिरच्या नरम होतात. आता 7व्या मिनिटाला इथं मी झाकण काढलेलं आहे आणि बघा अगोदरपेक्षा मिरच्या इथं सुरकतलेल्या नरम झालेल्या तुम्हाला दिसत असतील. आता गॅस बंद करून ही चाळण खाली काढून घ्यायची आहे. आता ह्या मिरच्या थंड झाल्यानंतर ना चाळणीतनं आपण ह्या एका ताटामध्ये काढून घेऊयात. मिरच्या वाफवल्यामुळे बघा रंग ह्याचा बदललेला आहे. मिरच्या ना ह्या वाफवल्यामुळे हलक्या तुम्हाला थोड्याशा ओलसर दिसत असतील बघा. आता काय करायचं आहे, हे ताट आपल्याला फॅनखाली नेऊन ठेवायचं आहे आणि मिरच्या पूर्णपणे आपल्याला सुकून घ्यायच्या आहेत. अगदी थोड्या टायमासाठी उन्हामध्ये ठेवलात तरीसुद्धा चालेल. बघा आता मिरच्या पूर्ण ह्या सुकलेल्या आहेत. एक मी 20 मिनिटानंतर पाहत आहे. आता मिरच्या आपण कापून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता. तर इथं मी कशी कापते माहिती आहे का, एका मिरचीचे 2 भाग करत आहे आणि देठ ठेवला आहे बरं का. अगदी तुम्ही देठ पूर्णपणे काढून टाकलात तरीसुद्धा चालेल. आता मिरच्यांना डायरेक्ट एका मिरचीचे 2 भाग केलेत, पण मी मधीतनं सुद्धा चिरून घेणार आहे बघा. म्हणजे जो मसाला करणार आहे ना तो ह्याच्यामध्ये जाईल म्हणून. मला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज आलाच असेल. तर आज आपण ना चटपटीत मस्त इन्स्टंट असं हे मिरचीचं लोणचं करणार आहोत. बघा जर मिरची छोटी अख्खी एकच असेल तर मधीतनं एक चीर मारायची आणि देठ जो असतो ना तो थोडासा कापून घ्यायचा. बस इतकंच करायचं आहे. ती ह्याच्यापेक्षा बारीक बारीक मिरच्या चिरून घेतला तरीसुद्धा चालेल. म्हणजे जो आपण मसाला करणार आहे तो मिरच्यांच्या आतमध्ये जातो आणि मग ही मिरची खायला भारी लागते. आता या सर्व मिरच्या एका बाउलमध्ये काढून ना आपण बाजूला ठेवूयात. आणि मिरचीसाठीचा ना मसाला जो लागणार आहे आपण तो घरच्या घरी करणार आहोत. अगदी विकतसुद्धा लोणच्याचा मसाला मिळतो बघा, तो वापरला तरीसुद्धा चालेल. पण आता आपण इथं मसाला घरीच करणार आहोत. तर इथं बघा 2 चमच इतके मोहरी घेतले, 1 चमच जिरे घेतलेत, 1 चमच बडीशेप घेतले आणि 1.5 चमच धणे घेतलेले आहेत. अगदी तुमच्याकडे मोहरी डाळ असेल ना ती इथं 2 चमचे वापरू शकता बरं का. मोहरी डाळ कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला सहजपणे मिळून जाईल. अगदी नसेल मोहरी घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का. आता चला आपण हे हलके जे मसाले घेतले ना ते भाजून घेणार आहोत. गॅसवरती कोरडी कढई ठेवली, कढई तापली की घेतलेल्या आता जे आपण हे खडे मसालेमधले मसाले होते ना ते छान प्रकारे भाजून घेणार आहोत. अगदी तुम्ही 4 ह्याच्यामध्ये मिरी टाकलात ना तरीसुद्धा चालेल, 4 लवंग टाकलात, थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकलात तरीसुद्धा चालेल. हा मसाला का नाही मग जर अशी तिखट होतं बघा. मिरच्या मी जरा जास्तीचं तिखट वापरल्यात त्याच्यामुळे का नाही इथं मी वापरलेलं नाहीत मिरं वगैरे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मागू शकता. बघा आता इथं तुम्ही आवाज ऐकलाच असेल, मोहरी छान तडतड उडूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर इथं ना अर्धा चमच इतके मेथी दाणे घातलेत, ते सुद्धा परतून गॅस लगेच बंद करून घ्यायचं आहे बघा. आता एका डिशमध्ये हे भाजलेला आपण जो मसाला आहे तो काढून घेणार आहोत. आता आपल्याला का नाही हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत त्याच कढईमध्ये बघा आपण तेल गरम करून घेणार आहोत. तेलाच्या कितलीमध्ये पळी असते बघा, तर 2 पळी इतकंच मी तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तोपर्यंत बघा हा जो मसाला आहे तो छान प्रकारे इथं थंड झालेला आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर ना आपण मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. पण वाटून कसा भरड घेणार आहोत. अगदी बारीक पावडर वगैरे ना बिलकुलसुद्धा करायची नाही. हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकण्याच्या अगोदर मिक्सरचं भांडं हे छान कोरडं असावं बघा, जरासुद्धा कुठे ओलावा नसावा. बघा मसाला छान भरड जसा पाहिजे ना तसा रवाळ दरदरीत असा वाटून घेतला आहे बघा इथे छान प्रकारे. आता ज्या मिरच्या आपण बाउलमध्ये काढून ठेवल्या होत्या हा संपूर्ण मसाला घालणार आहोत.
कारण इतक्या मिरच्यांसाठी हा जो मसाला केला ना ते अगदी प्रमाण बरोबर आहे बघा. कमी अधिक ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करावं लागत नाही. आता ह्या मसाल्यामध्ये ना मिरच्या छान प्रकारे मिसळून घ्यायच्या आहेत. म्हणजे जो हा मसाला आहे ना मिरच्यांना सगळीकडे लागायला हवा बघा, म्हणून मिसळून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे हिंग. तर हिंग बघा 1 चमच इतकं घातलेलं आहे. आता घालूयात हळद, अर्धा चमच इतकी हळद घातलेली आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालणार आहे चव छान आंबट यावी ह्याच्यासाठी आमचूर पावडर. लिंबूसुद्धा मी वापरणार आहेच, पण आमचूर पावडरने टेस्ट छान येते बरं का. त्याच्यामुळे अर्धा चमच आमचूर पावडर वापरलेले आहे आणि 1 चमच इतकं बारीक मीठ वापरलेलं आहे. कुठलंही लोणचं करत असल्यामुळे ना त्याच्यामध्ये मीठ जरा जास्त वापरायचं, कारण ना लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते आणि चव देखील छान लागते. आता ह्या सर्वांचा एकजीव करून झाला की ह्याच्यामध्ये ना मी अर्धा लिंबाचा रस पिळत आहे. लिंबू मोठा होता, ह्याच्यामध्ये रस भरपूर आहे म्हणून अर्धच लिंबू वापरलं. छोटा जर लिंबू असेल का नाही तुमच्याकडे तर 1 लिंबू वापरलात ना म्हणजे 1 लिंबाचा रस वापरायचा आहे तुम्हाला. तुम्ही ह्याच्यामध्ये ना अर्धा चमच लाल तिखट म्हणजे मिरची पावडर वापरलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. पण इथं मी मिरची थोडीशी तिखट वापरले त्याच्यामुळे वापरलेलं नाही. आता सर्व छान प्रकारे मिसळून झालं. बरेच जण बघा तेलाचे पदार्थ खात नाहीत, मग तुम्ही ना बिना तेलाचं हे लोणचं असं स्टोअर करून ठेवू शकता. अगदी खायला देखील छान लागतं, चटपटीत, मस्त तिखट, आंबट अशी चव आहे ह्याची. पण का नाही आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत, तर तेल अगोदरच आपण छान कडकडीत गरम करून थंड करून घेतलं आहे. बघा बोट घालून बघायचं, आपल्या हाताला हलकंसं जराशी गरम हवं, अगदी पूर्णपणे थंड असेल तरीसुद्धा चालेल. आणि हे तेल संपूर्ण घालून घेणार आहोत. अगदी मी कमीत कमी तेलाचा वापर केला आहे. आणखी तुम्ही एखादा पळी तेल वापरलात तरीसुद्धा चालेल बरं का. पण हे मिरचीचं लोणचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मुरलं जातं, मग तेल ना छान प्रकारे वरती तरंगतं बघा. अगदी मी तेलाचं जे प्रमाण घेतलं ना ते अगदी बरोबर आहे बघा. वा, बघू शकता मिरच्याला सर्व मसाला तेल लागलेला आहे. दिसायला किती छान दिसत आहे हो. आता तुम्ही म्हणाल हे लोणचं किती दिवस टिकतं आहे, तर फ्रीजमध्ये ठेवून ना तुम्ही 2 ते 3 महिने खाऊ शकता बरं का. लिंबूचा रस वापरल्यामुळे का नाही लोणचं जास्त दिवस टिकण्याससुद्धा मदत होते बरं का. पण अगदी तुम्हाला वर्षभरासाठी लोणचं टिकवायचं असेल तर मात्र ना ह्याची प्रोसेस जरा वेगळी आहे. ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. लिंबू मिरचीचं लोणचं ते पाहून तुम्ही वर्षभरासाठी करू शकता, बिलकुलसुद्धा खराब होत नाही. पण हे जे लोणचं केलं बघा, त्याच्या ज्या मिरच्या घेतल्या होत्या ना त्या वाफून घेतल्या बघा. त्यामुळे हे लोणचं जे आहे ते अगदी वर्षभर काही टिकणार नाही. त्याच्यामुळे असं थोडं थोडंच इन्स्टंट लोणचं करून तुम्ही खाऊ शकता. आता इथं बघा मी चिनी मातीची भरणी घेतलेली आहे आणि ती अगोदर छान स्वच्छ घासून उन्हामध्ये सुकून घेतले आणि मग ह्याच्यामध्ये हे लोणचं भरून घेतलेलं आहे. आता हे लोणचं वरण भात ह्याच्यासोबत थोडीशी ही मिरची घेऊन खाऊ शकता बरं का. पण ही तर चपाती भाकरी ह्याच्यासोबत जरी खालात ना तरीसुद्धा खायला खूप भारी लागते बरं का हे लोणचं. हे लोणचं का नाही अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खायला घ्यायचं बरं का. मुरल्यानंतर खरंच खूप भारी लागतं. नक्की करून मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला लोणचं हे आवडलं का. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे लोणचं बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का नाही नक्कीच कळवा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.